दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक होते। निवडणूक आयोगासोबत झालेल्या पत्राबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। भेटीवेळी स्नेहभोजन हे निमित्त असलं तरी सुनेत्रा पवारांनी पटेलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवारांसोबत नेते आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील बैठकीसाठी हजर होते। मागील काही दिवसात घडलेल्या घडामोडी, पक्षाचा निवडणूक आयोगासोबतचा पत्रव्यवहार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर न लिहिलेलं पद या बाबतीत विविध माध्यमातून टीका टिप्पणी झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते दोघेही नाराज असल्याचं समजतंय। दरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सहकारी नेत्याची समजूत काढायला त्याच्या घरी जावं लागत असेल, नेते अध्यक्षांना भेटायला येणार नसतील किंवा त्यांच्या दौऱ्यात राहणार नसतील तर अंतर्गत संघर्षाची धग किती आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। दिल्लीहून शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, काय म्हणायचं या डिनर, वेगळ्याच डिनर डिप्लोमसीला अध्यक्ष जात आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांकडे? सर, ही तर खरं तर पवारांची पॉवर गेम म्हणावं लागेल। सुनेत्रा पवारांची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या तेव्हा महाराष्ट्रभर असा मेसेज होता की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच पक्ष चालवतील। मात्र त्यांनी ज्या पद्धतीने पक्षामध्ये इक्विव्हॅलंट पद निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या गेल्यानंतर पवार कुटुंबियांना अनभिन्न ठेवत केला, त्यानंतर दोघांचाही पत्ता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जी कागदपत्र दिलेली आहे त्यामध्ये काढण्यात आला होता। यामधून एक मेसेज देण्यात आला, सुनेत्रा पवार ह्या अध्यक्ष असतील आणि त्या स्वतः डिसिजन मेकिंग आहेत असा कार्यकर्त्यांना मेसेज दिला, जे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलवरती नाराज होते आणि इथून पुढे निर्णय जे घेतले जातील ह्या स्वतः सुनेत्रा पवार घेतील। हा मेसेज थेट पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला। दिवसभर या सगळ्या बातम्या सुरू होत्या की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक लोक जे दादांसोबत राहिले ते त्यांच्यावरती नाराज होते, ते आनंदित होते या बातम्या जात असताना। दुसरी गोष्ट अशी होती की संध्याकाळी मग त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्ते यावरून तटकरेंचे कार्यकर्ते किंवा पवारांचे कार्यकर्ते या सगळ्यामध्ये अस्वस्थ होते, पक्षाचं केडर नाराज होतं। त्या सगळ्या केडरसाठी त्या सुनेत्रा पवार जे आहे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांची भेट घेतली आणि सांगितलं, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की पक्षामध्ये सगळं आलबेल आहे। मात्र हे सगळं झालं तरीही पक्षाच्या वतीने कोणी असं म्हटलं नाही की तटकरे हे प्रदेशाध्यक्ष कायम राहतील, कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे जे आहेत प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष ते कायम असतील। बेसलेस न्यूज आहेत असं सांगण्याचा प्रयत्न नक्की शिवाजी, या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल। राष्ट्रवादीमध्ये ऑल इज नॉट वेल हे मात्र नक्की। धन्यवाद शिवाजी।